आप सबके प्रति मैं आभार व्यक्त करती हूँ कि आप लोग काफी देर से यहाँ बैठे हैं। अशोक फिलिप जी को थोड़ी देरी हो गई आने में, पर देर से आए दुरुस्त आए। आप लोगों ने तालियों से स्वागत किया, आप सबका बहुत बहुत धन्यवाद। अशोक फिलिप जी सरपंच थे 1997 से साल 2000 तक, और मुझे खुशी है कहने में कि एक वेल नोन एक्टिविस्ट हैं वो गांवडोंगरिम पंचायत के, और इन्होंने फॉरेस्ट एक्ट में काफी काम किया है लोगों के बीच में। और हमें इसलिए और ज्यादा अच्छा लगा क्योंकि वेलिप कम्युनिटी के एक जाने माने वो नेता हैं अपने गांव के, और हमारा विश्वास है कि हम भविष्य में इस कम्युनिटी के बीच में जाकर और अच्छी तरह से इनके माध्यम से समझ पाएंगे कि किस तरह की असुविधाएं या समस्याएं उनके इलाके में हैं। अभी कुछ अंदर ये बता रहे थे कि कई समस्याएं हैं, और क्योंकि आज एक ज्वाइनिंग है, मैं एक और चीज कहना चाहती हूँ। कल मैंने पीटीआई के एक ट्वीट में देखा कि कांग्रेस के प्रभारी माननीय चिदम्बरम जी ने कहा कि तृणमूल कांग्रेस के पास कोई संगठन नहीं है और तृणमूल कांग्रेस डिफेक्शन के माध्यम से, मतलब कांग्रेस पार्टी को तोड़कर, कांग्रेस पार्टी के संगठन को तोड़कर अपना संगठन बनाने की कोशिश कर रहा है। तो मैं सिर्फ इतना कहूंगी कि तृणमूल कांग्रेस में जो नेता, जो कार्यकर्ता किसी भी पार्टी से आ रहा है, वो हमारी पार्टी के या स्कीम से या नेता से प्रेरित होकर आ रहा है। हम किसी को जबरदस्ती तोड़ के, हाथ मरोड़ के तृणमूल कांग्रेस में नहीं जा रहे हैं। और किसी भी पार्टी का, जो पार्टी बंगाल में थी, गोवा में पहली थी, पर यहाँ पर इतनी ताकत से पहले नहीं लड़ी थी, ये हमारे लोकतांत्रिक देश में, जिस देश में लोकतंत्र में विश्वास रखते हैं हम, ये हर राजनीतिक दल का अधिकार होता है कि किसी भी प्रदेश में जाके अपनी पार्टी को वो जीरो से ग्रीनफील्ड प्रोजेक्ट से शुरू करें। इसलिए मैं इस देश के सबसे पुराने पार्टी कांग्रेस से ये कहूंगी कि आप पहले तय कीजिए कि आप लोग बार बार ही आपके बयान में जो कांग्रेस पार्टी को छोड़ती है उसको आप गद्दार कहते हैं, और जो दूसरे पार्टी छोड़ के तृणमूल कांग्रेस में जाते हैं आप उनको गद्दार की नजरों से नहीं देखते। क्यों? So I would request the senior leaders of Congress party that please do not have double standards. If anyone leaves the Congress party, you brand them with names, you malign them. But anybody coming from other parties into the Congress party, you don't seem to think that they are betraying their party. So it is my humble request. It is every party's democratic right to inspire people to join their party, to convince people to join their party. That is a democratic right of every party. And in that same breath and flow of things, I welcome Ashok Philip ji, and I believe that our party will be strengthened in the Gaundangrim Panchayat, as he has been a sarpanch from 97 to 2000, works very closely with the Philip community, and has worked on various issues that impact the forests. We will first bring him, make him join formally, and if you have any questions, we'll be very happy to answer it. माझे नाव अशोक बिवाली. 1997 हांव वेंचणुकेक निवडून आयलो आनी 1997 हांव गांवडोंगरी पंचायतीचो 7 पंच घेवन सरपंच जालो आणि 5 वर्सांचो पूर्णकाळ ह्या पंचायतीक गांवगिरी वाठाराच्या पंचायतीक हांव 5 वर्सांचो पूर्णकाळ केल्लो आसा आणि समाजकार्य लोकां मेरेन
वचपा खातीर आमच्या पंचायतीक 95% एसटी समाज आसा आणि आमी सगळे दोंगराळ भागांत रावपाचे. पयलींचे आमचे काम ह्या दोंगरांत रावन आमचे वडील पुर्वजां पासून हे दोंगर आमचे सांबाळलेले आसा आणि आमी गरीब हे एसटी लोक म्हळ्यार कामाक वरे गोंडप करून पोट भरपाचे लोक आसा आणि त्या खातीर ह्या जाणटेल्या लोकांनी आमी शिक्षण घेवन आमची समाज परिवर्तन कशें जातलो, आमी कशे उंचावत कशे येतले हे पळोवन म्हाका गांवगिरीच्या म्हाज्या वार्डाच्या लोकांनी म्हाका पंच केलो आणि हांव 9 वार्डाच्या पंचांक घेवन बरोबर गांवडोंगरीचो विकास कशी करपाचो हे हांवें ध्येय मुखार दवरलें आणि 5 वर्सांचो पूर्ण काळ ह्या लोकांमध्ये रावन हांवें लोकांची बारीक सारीक कामां जी करपाची ती धडाडीन ह्या पंचायतीच्या पंचाच्या सातत्यान हांवें केल्ली आसा. आणि आयज गोवा स्वतंत्र जावन गोंय स्वतंत्र जावन 72 वर्सां जालीं आणि पयलो मुख्यमंत्री गोंयचो भाऊसाहेब दयानंद भाऊसाहेब बांदोडकर ज्या मनशान ह्या गांवगिऱ्यांक वाठारांक वचून पळयलें चलत वचून रस्ते उदक हे ते नासतना ह्या दोंगरांक रावपी हे एसटी समाज आणि बाकीचे बांधव ह्या दोंगरांक भितर रावताले आणि त्यांची दीन दयाळ ते कशे जीवन हे जगतात तेंच्यांनी पळयलें आणि आमकां भाऊसाहेब बांदोडकर ही जंगल मारून तितून नाचणे रोवपाचें काम केलें आणि मागीर आमकां काजू घालून हे फील्ड आमकां दिवपाचें मुख्यमंत्र्यान आमकां वचन दिलें आणि ते पूर्ण जावन सगळे फायली आयज कलेक्टराच्या ऑफिसांत आसा. अजून पर्यंत ह्या एसटी समाजाच्या हातांत हे सनदी मेळ्ळे ना. आज आमी सगळे ही सगळी ताक धरून आयज आमी ह्या भुमीचेर उबी आसा. आज कितलीय सरकार येयली आमच्या एसटीच्या भावा समाजान ज्यो ज्यो अडचणी जाता त्यो अजून पर्यंत आमचे सुटावे जाले ना आणि आयज 2012 परत एन्क्रोचमेंट फॉरेस्ट एक्ट रायट हो कायदो आयलो आणि त्या कायद्या वरवीं आता 15 वर्सां जालीं आज हे फायल्यो रेंगाळत आसा आणि तेचे फुडें वचना आणि आज बांदोडकरांक दिली तीय आमकां जमीन अजून पर्यंत मेळ्ळी ना ह्या एसटी लोकांक आणि आयज परत ह्या 15 वर्सांची ही त्रासदायक जे आमकां आसा ते अजून पर्यंत आमचे पदरां पडले ना आणि आयज सरकारां खूब आश्वासन दिता पूण आयज अजून पर्यंत ही एफआरसीची जे एन्क्रोचमेंट हे जो कितें कायदो आसा जे आमचे काजूची लागवड आसा ह्या दोंगरा मदीं भितर रावपाचे लोक आमी आसा जे त्रास करपाचे लोक आसा कळ सोसून हे आज आमी फुडें तेल्ले आसा पूण तरी आसतना आयज ह्या लोकांचे प्रश्न सुटावे जायना. आमकां उदकाची आमी शेतकरी आसा ल्हान शेतकरी आसा त्या दोंगराक आमकां पिवपाचें उदक अजून पर्यंत मेळना. आमच्या गांवडोंगरी पंचायतीक गावणे हे डॅम आसा ते तुडुंब भरले डॅम आसा अजून पर्यंत ह्या लोकांक त्या उदकाची सोय जायना ह्या उदकाची सोय जायना. आज आमी गरीब शेतकरी जगप कशे खूब खूब स्किमी एक अवेअरनेस प्रोग्राम जाता प्रत्येक पार्टी येता आणि हांगा जे अवेअरनेस प्रोग्राम करता तुमकां अशें दितले तशें दितले पूण आयज पर्यंत आमच्या गांवगिरी वाठारांत अजून पर्यंत आमची किती कळ गेली ना. ही केन्ना वचपाची आज म्हाका अशें दिसपाक लागलें हांव पयलींसान काँग्रेस पार्टीचो एक ल्हानसो कार्यकर्तो वासुपाय रमेश तोडकर इजिदोर यांचे बरोबर हांव रावन हांवें सगळे हे सार्वजनीक काम करपा खातीर हांव फुडें गेलो तरी आसतना आमची काम जायना. हांव 3दां पंचायतीक पंच म्हणून निवडून आयला आणि एकदां 5 वर्सांची सरपंच काळाची जुळाई सगळ्या मेरेन सगळ्या समाजाच्या लोकांच्या मदीं एक एसटीचो एक भुरगो जावन सगळ्या लोकांक बरोबर घेवन काम करपाची ताक हांवें लोकांचेर विश्वास दवरून म्हाका त्या 5 वर्सांचो सरपंच म्हणून म्हाका नेमणूक केली आणि ती हांवें पार पडलेली आसा. आणि आयज मेरेन म्हाका 60 इयर्स जाल्ली आसा 60 वर्सां पुर्ण जाल्ली आसा तरी आसतना आज हे दोंगर आमच्या सगळ्या डिपार्टमेंटाच्या फॉरेस्ट गार्ड जे जाले ते सर्वेयर जाले ते तांकां धरून आणि क्लेमेंट जे आसा तांकां घेवन हांव ह्या दोंगराचेर वचून स्पॉट इन्व्हेस्टिगेशन करता आणि ते फुडें कशी व्हरप आणि कशी तेंचे निकाल काडप हे हांवें आज मेरेन हांवें
घेतले हे वृत्त हातांत घेतलेले आसा. आज म्हाज्यो ज्यो फायली आसा गांवडोळी पंचायतीक जे डॉक्युमेंटेशन आसा 925 फायली आसा आणि 25 फायली आसा. त्या वेळाचेर हांव आज त्या सगळ्या ऑफिसरांक घेवन ह्या मोठमोठ्या दोंगराचेर वचून ते आयज लँड सर्वेक म्हाजे थोडी फायली गेल्ली आसा. आणि म्हाका अशी विश्वास आसा आज गोंयांत ही तृणमूल जी पार्टी आयली आसा खरीच गरिबांचे हित पळोवन आयली आसा अशें म्हाका जाल्यार दिसपाक लागलें. म्हणून आयज हांव ह्या लिडरा फाटल्यान जे काम केलें ते काम करूंक शकना अशें म्हणून हांव स्वता म्हाजें मन तयार जालें आणि आयज ही पार्टी गोंयांत येवन आमकां गरीब लोकांक उजवाडा हाडटली अशें म्हाका दिसपाक लागलें. म्हणून आयज हांव स्वता तयार जावन हांव स्वताचें हेबीट तयार जावन हांव आयिल्लो आसा. म्हणून आयज ह्या पार्टीन म्हाका सांबाळून घेतलो म्हणून हांव त्यांच्या पार्टीचें अभिनंदन करता आणि तुमकां सगळ्या प्रेसाक बी हांव देव बरें करूं म्हणटा आणि म्हाजी दोन सोंपयता. थैंक यू बहुत बहुत धन्यवाद.